एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आणि महत्त्वाची आनंदी बातमी आहे ती म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना आजपासून मागचे हप्ते येणार आहेत। मागचे हप्ते म्हणजे कोणते? ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पुढे 3 दिवस वाटप हे राहणार आहे। काल एक मोठ्या बैठकीमध्ये दहीहंडीमध्ये एक मोठ्या कार्यक्रमात हे मोठं वक्तव्य झालेलं आहे। भरपूर नेत्यांकडून हे मागणी झालेली आहे की लाडकी बहिणीचा हप्ता हा बंद नाही झाला पाहिजे आणि ऑगस्ट हप्त्यासंदर्भात सुद्धा एक मोठी अतिशय आनंदाची बातमी आहे। कधी मिळणार आहे ऑगस्टचा हप्ता हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्या आदित्य तटकरे मॅडम असतील किंवा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन असं म्हणत आम्ही लाडकी बहीण योजना कधीच बंद करणार नाही आणि त्याचे लवकरच पैसे वाटप होतील असं सुद्धा सांगितलं होतं। बहिणींना 72 तासात या योजनेचे पैसे येणार आहेत। सोबत 40,000 रुपयांचं कर्ज सुद्धा हे वाटप होणार आहे। आज 17 ऑगस्ट आहे। आज रविवार जरी असला तरी लाडक्या बहिणींच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार हे सुद्धा आपण पाहूयात। बघा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लक्षात घ्या माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तुमच्यासाठी। आता जून आणि जुलैचा हप्ता हा यायला सुरुवात झालेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींना आला नव्हता कारण त्यांची अर्ज पडताळणी सुरू होती आणि त्यामुळे त्यांना आजपासून पुढे 3 दिवस जून जुलैचा हप्ता वाटपाला सुरुवात आहे। सोबत ज्या लाडक्या बहिणींना अजून देखील गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नव्हते अशा लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे येत्या पुढच्या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। दररोज 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये वाटप असणार आहे। तुमचा जिल्हा कोणता आहे हे पाहण्यासाठी, तुम्हाला या योजना कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण पाहावा लागणार आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींना ह्या गोष्टी माहीत नाही आहेत। बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन घेतला आहे। कुठलीही लाडकी बहीण आम्ही या योजनेतून बाद होणार नाही। सरसकट आम्ही लाडक्या बहिणींना लवकरच पैसे देणार आहोत, परंतु अर्ज पडताळणीचा कार्यक्रम झाल्याशिवाय पैसे वाटप होणार नाहीत। अर्ज पडताळणी ही काही लाडक्या बहिणींची झाली आहे आणि त्यांना ऑगस्टची यादी तयार देखील केलेली आहेत। आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे, लाडकी बहीण योजनेचे पैसे आज जमा होणार आहेत। कुठल्या महिन्याचे? जून आणि जुलै महिन्याचे। मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की मागच्या महिन्याचे जर हप्ते भेटले नसतील किंवा तुम्हाला आलेच नसतील तर एक तर तुमची अर्ज पडताळणी आहे सुरू आहे। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना 1,500 भेटले नाही त्यांना आता डायरेक्ट 3,000 रुपये मिळणार आहेत जून आणि जुलैचे। आणि ज्यांना फक्त जूनचा भेटला होता जुलैचा भेटला नाही त्यांना देखील जुलैचे हप्ते हे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला 1-1 मिनिटात सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींनो सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचला पाहिजे। भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट केलं म्हणून सरकार हा मोठा डिसिजन घेत आहे की मागचे जे अर्ज पडताळणीनंतर जे लाडक्या बहिणींचे हप्ते राहिलेले आहेत ते द्यायला सुरू आहेत। तुम्ही कमेंट्स करा, तुम्ही सांगा की हो आम्हाला लवकर ऑगस्टचा हप्ता मिळाला पाहिजे, आम्हाला जूनचा हप्ता मिळाला पाहिजे, अर्ज पडताळणी बंद झाली पाहिजे। हे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत, लाडक्या बहिणींना अजून गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत, हो आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले पाहिजेत, हे जोपर्यंत तुम्ही कमेंट करत नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही। बघा, सरकारने स्वतः सांगितलं की तुम्ही बोलत जा, तुमचे जे काही मांडणे आहेत तुम्ही ह्या स्वरूपातून सरकारपर्यंत पोहोचवू शकता। त्यामुळे कमेंट करा, भरपूर कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हॉट्सअप ग्रुप आपले असतात आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, फक्त तुम्ही व्हिडिओ बघताय सोडून देताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि त्यामुळे होतंय काय तर सबस्क्राईब न केल्यामुळं तिथं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत नाही आणि मग तुम्हाला ओरिजिनल जी खरी माहिती आहे ते तुम्हाला भेटत नाही। काही लोक फक्त सांगतात आज हप्ता, उद्या हप्ता, 14 ऑगस्ट असं आहे आणि सपोर्ट करा, काही नाही। काही लोक फक्त तुम्हाला येडे बनवायचं काम करतात, परंतु खरी माहिती फक्त आपल्या चॅनल येत असते। तुम्हाला मी ज्यावेळेस पण सांगितलं होतं की तुम्हाला फॉर्मसुद्धा मी दाखवला होता की कुठला फॉर्म भरायचा आहे ज्यानं मागचे आणि पुढचे हप्ते तुम्हाला
हे भेटू शकतात. त्याच्यामध्ये काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की तो अर्ज कुठे भेटतो. त्याला पुन्हा एकदा मी सांगतोय, तुम्हाला तो अर्ज अंगणवाडीमध्ये मिळतो आणि अंगणवाडीमध्येच तुम्हाला तो सबमिट करायचा आहे. आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला परेशानी वाटत असेल की आपला अर्ज फेटाळत आहेत, ह्या गोष्टी आहेत, तर तुम्हाला महिला व बालविकासचे अधिकारी जे यांचं कार्यालय आहे त्या कार्यालयात जाऊन हे सगळं कामं करायचे आहेत, जेणेकरून 100% तुमचं काम हे झालंच म्हणून समजा. आता बघा, ऑगस्ट महिन्याची यादी कुठे आहे, कशी बघायची. अर्ज पडताळणीमध्ये ऑगस्ट महिन्यासाठी काही चेक केलं जातं, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये इन डिटेलमध्ये सांगणार आहे. 2 मिनिटात लक्ष द्या, सगळं काम बाजूला ठेवा, 2 मिनिटं फक्त व्हिडिओ बघा आणि तुमचं इथून पुढचे जे हप्ते आहेत ते बंद होणार नाहीत याची गॅरंटी आहे. कारण बघा, भरपूर लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत. जवळपास 40 ते 50 लाख लाडक्या बहिणी ह्या उंबरठ्यावर आहेत की अर्ज पडताळणीच्या प्रोसेसमध्ये, की आता जर अर्ज पडताळणी झाली तर 50 ते 60 लाख लाडक्या बहिणी डायरेक्ट बाद होतील. म्हणजे तो आकडा 2 कोटीच्या आतच येईल. आणि मग सरकारला, तुम्हाला माहिती आहे की सरकारपर्यंत दुसरा ऑप्शन राहणार नाही. कारण जर तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये बाद झाला तर सरकारसुद्धा त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, त्या तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट्स, कागदपत्रांची पूर्तता म्हणजे तयारी करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे कागदपत्र नसेल तर कोणीही तुम्हाला मदत करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला कागदपत्रांची अतिशय महत्त्वाची गरज आहे. पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचं शाळेचा दाखला काढून ठेवा. शाळेचा दाखला नसेल ते तुम्हाला काढणं अतिशय गरजेचं आहे. तो खूप महत्त्वाचा पुरावा आहे. दुसरी गोष्ट, आधार कार्ड भरपूर लाडक्या बहिणींचं जुनं आहे, अपडेट केलेलं नाही. कोणाचं स्पेलिंग मिस्टेक आहे, कोणाचा फोटो वेगळा आहे, कोणाची जन्मतारीख वेगळी आहे, कोणाचं काय आहे, तर तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्हाला पटकन ते अर्ज पडताळणीसाठी जे काही तुमचं आधार कार्ड आहे त्याच्यावरचं जे नाव, स्पेलिंग वगैरे आहे ते योग्य असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमचं बँक खात्याचं जे अकाउंट आहे ते KYC होणं गरजेचं आहे मित्रांनो. त्याची KYC झाल्याशिवाय तुम्हाला अजिबात पैसे मिळणार नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं रेशन कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींनी रेशन कार्ड ह्या महिन्यात KYC केलेलं नाही. तुम्हाला या महिन्यात KYC करावी लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांना 100% लाडकी बहिणींचे पैसेही येणार आहेत. यासोबत एक आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत, 830 रुपये. जर तुम्हाला पहिले पैसे भेटले असतील तर तुम्हाला हे पैसे फक्त 830 मिळतील, नाही तर 3 हप्त्यांचे 2490 रुपये हे मिळणार आहेत. खूप मोठी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे हा निर्णय जो आहे तो लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही काय करता, फक्त व्हिडिओ बघता, तुम्ही व्हिडिओ शेअर करा. व्हॉट्सअपचे ग्रुप असतात त्याच्यावर शेअर करा आणि कमेंट्स करा की तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले, काय आले. ऑगस्ट महिन्याची यादीसुद्धा तुम्हाला तुमच्या अंगणवाडीमध्ये किंवा महिला व बालविकासचे जे आपलं कार्यालय आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. अर्ज पडताळणी सुरू आहे. दररोज अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन हे जे चार कागदपत्र मी तुम्हाला सांगितले त्याची मागणी करत आहेत. ज्या लाडक्या बहिणी याची जी पूर्तता करतील त्यांचं नाव 100% यादीत राहणार आहे आणि तुम्हाला ती यादीसुद्धा पाहायला मिळणार आहे. आता तुम्हाला ऑगस्टचा महिन्याचा हप्ता कधी, ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला पुढच्या 5 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण गणेश उत्सवाच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा पडणार आहे. असे खूप मोठे संकेत हे सूत्रांनी दिलेले आहेत आणि तिथं खूप मोठी एक सरकारने सुद्धा सांगितलेलं आहे की लवकरच आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्टचा महिन्यासुद्धा पाडणार आहोत. म्हणजेच काय होणार, तर गणेश उत्सवाच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यात आपल्याला एक आनंदाची वार्ता, एक गणेश उत्सवासोबत ही वार्ता येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.